रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब की आज पावसाळा सुरुवात झालेली आहे आणि पावसाळा चालू होत असताना आपल्या या आदिवासी बंधूंना पावसाळ्याला जेव्हा शेतीचं काम चालू होतंय आणि ते होत असताना आपल्याला बैलांची गरज असते आणि बैलाची गरज आज होत असताना आज या ठिकाणी अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे की इलेक्ट्रिक तार तुटून ती तार तुटत असताना त्याला 3 जनावर मृत्युमुखी पडलेले आहेत आणि या मृत्युमुखी पडल्याचं कारण असं आहे का MSCVLचा गलथाना कारभार आज प्रत्येक वेळी आम्ही इथं लाईनमॅन असो वायरमॅन असो यांना नेहमीच आम्ही सांगतोय का लाईट का नाही। कालच मी जनार्दन कातकरी म्हणून यांना लाईनमॅनला फोन केलेला तर लाईट डिम आहे या कारणाने त्यांना फोन केलेला। आज ही घटना एवढी मोठी घडली त्याच्यानंतर सरपंच म्हणून मी त्यांना रात्री 10:30 वाजता मी थांबवला बापदेवाडीवर आणि त्यांना विचारपूस केली का लाईट गावात का नाही। हे लोकांना मी वारंवार सांगून लाईट तशीच ठेवून गेले पण इकडे बघायला आले नाही। मला तर वाटतंय का त्यावेळेला हे डिपार्टमेंटचे लोक इलेक्ट्रिक डिपार्टमेंटची लोक या ठिकाणी आले असते आणि इथं पाहणी केली असती तर मला वाटलंय का या 3 जनावरांचा जीवन वाचला असता। आज एवढ्या मोठ्या परिस्थितीत यांना एवढा शॉक लागलेला आहे। एका गायीचा तर डायरेक्ट पाय जळून तुकडे झालेले आहेत, दुसरी दोन आहेत ते त्यांच्या छाताडा खाली तार असून त्याच्याने वर पडलेले आहेत। प्रत्येक इकडे कोणी दुर्लक्ष नेहमीच यांचं चाललेलं असतंय। म्हणून आमच्या या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छितो की अजून किती लोकांचे तुम्ही बळी घेणार आहेत आणि आज या ठिकाणी ही जबाबदारी जी आहे आणि MSCVLची जबाबदारी आहे। MSCVच्याच कारण हे आज 3 जनावर मृत्युमुखी पडलेले आहेत। आमचे आदिवासी बांधव या ठिकाणी आज बैल बांधण्याची सोय करत असतात। घरातलेच बैल आज एक त्यांचा मयत झालेला आहे तर दुसरा बैल कुठून आणणार। म्हणून शासनाला माझी विनंती आहे, जे डिपार्टमेंटला विनंती आहे प्रत्येक डिपार्टमेंटला कळवलेलं आहे, कृषी अधिकाऱ्याला कळवलं, पशुवैद्यकीयला कळवलेलं आहे, तहसीलदार साहेबांना फोन करून आम्ही सांगितलेलं आहे का अशाची घटना घडलेली आहे। म्हणून मी शासनाला विनंती करतोय का जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही निषेध करतो। म्हणून या ज्या मालकांचे जे बैल मयत झालेले आहेत झाले असतील यांना नुकसान भरपाई देण्यात यावे अशी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत। आणि या MSCVच्या डिपार्टमेंटचा हे आम्ही सर्व ग्रामपंचायत मालडुंग्याच्या वतीने निषेध करतोय आणि या डिपार्टमेंटला अजूनपर्यंत जाग येत नाही। वारंवार आम्ही त्यांना सांगतोय तिथं लाईटीचा पोल वाकलाय, तिथं लाईटीच्या तारा कमकवत आहेत पण कुणीही लक्ष देत नाही। मी इथपर्यंत माझ्या माध्यमातून शासनापर्यंत एवढं बोलू शकतोय। मौजे मालडोंगे या ठिकाणी कृष्णा ठाकूर या फार्म हाऊसला लागून MSCV लाईन मेन लाईन आहे त्या लाईन लागून 3 गुरं जी आहेत ती मृत्युमुखी पावली आहेत। त्याची सर्वस्व जबाबदारी MSCVची असताना सरपंच साहेब नेहमी त्यांना आता जवळजवळ 2 महिने झालेत MSCVना नेहमीच प्रमाणे पत्राद्वारे कळवत असतात तरी पण ते काय त्याची दक्षता घेत नाही। त्यामुळे आज हे जनावर मृत्युमुखी पावले आहेत। त्यामुळे जे लोकांची जनावरे मृत्युमुखी पावले आहेत त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी जेणेकरून त्यांच्या आता शेतीची कामं पूर्ण होतील। बैल मला चिकटला साहेब काय करू आता नांगरा टाइम आलाय त्याचं काम चालू होईल आता। हे गाय होती ती गाभण होती पण ती लाईटीची तारामुळे ती तार पडली त्याच्या अंगाखाली चिकटून मेलेले आहे। करायचं पुढचा आणि गायीची भरपाई कोण देणार आहे पर